तर मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे आपल्या चॅनलवर लिव्हरपूल टॉक फुटबॉल. तर आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे इंग्लिश प्रीमियर लीगमधील काल आर्सेनल आणि मँचेस्टर युनायटेड. ही जी मॅच झाली ना, आर्सेनल आणि मँचेस्टर युनायटेड, एक नंबर फाईट झाली. म्हणजे माझं पण असं म्हणणं होतं की ही मॅच एक नंबरच होणार, कारण की युनायटेडचा परफॉर्मन्स पाहता आर्सेनलला त्यांनी जी टक्कर दिली ना भाई, एक नंबर. आणि जो परफॉर्मन्स होता ना, बॉल पोझिशन डॉमिनेशन मॅचमध्ये, ती एक नंबर अशी होती. आणि आर्सेनल ओळखली जाते सेट पीसेसवर गोल कन्वर्ट करण्यासाठी, परंतु त्यांना रात्री असे काहीच करता आले नाही. सेट पीसेसमध्ये त्यांनी मार खाल्ला. आणि जो ड्रोगोने जो गोल मारला ना त्यांचा मिडफील्ड कट करून, एक नंबर खतरनाक गोल मारला. आणि तिन्ही पण गोल मारले ना ते मँचेस्टर युनायटेड, ते बँगर होते गोल, बँगर, एकदम बँगर. मतलब काहीच करू शकली नाही आर्सेनल त्यांच्यापुढे. आर्सेनलची डिफेन्स रात्री मतलब हलकी हलकी अशी फिकी फिकी वाटत होती. पण जो रुबेन अमोरिम गेल्यानंतर जो मॅनेजर त्यांनी, असिस्टंट मॅनेजर जो त्यांनी आणला ना मँचेस्टर युनायटेडमध्ये, मायकेल क्रिक, तो एक नंबर डिसिजन होता त्यांच्यासाठी. आणि तो ॲज अ सेम एक खेळत होता पहिला. त्यानंतर त्यांनी तो कॅसेमिरो, ब्रुनो फर्नांडिसची जी जोडी होती ना ती एकदम परफेक्ट बसली. आणि त्यांची मिडफील्ड रात्री खूप चांगली अशी चालली. त्यामुळे तो सामना आहे ना त्यांनी पूर्णपणे फिरवला. आणि युनायटेडचा परफॉर्मन्स आपण पाहतच आलो आहोत की लास्ट वीकमधून त्यांनी सिटीला पण हरवले, आज आर्सेनलला पण त्यांनी हरवले. आणि ते आता टॉप 4 मध्ये आले आहेत इंग्लिश प्रीमियर लीगच्या. आणि त्यांचा हा परफॉर्मन्स म्हणजे त्यांच्या जे फॅन्स आहेत मँचेस्टर युनायटेड, त्यांच्यासाठी त्यांनाही खूप आवडला असेल, कारण की कित्येक ते वर्षापासून वाट पाहत होते की आज युनायटेडने असा परफॉर्मन्स द्यावा. परंतु काही कारणास्तव त्यांचे मतलब जे मॅनेजमेंट मिस्टेक केल्या, त्यांचे प्लेयर्स वगैरे चालले, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स डाऊन चालू होता. पण काल रात्री जो तुम्ही परफॉर्मन्स पाहिला ना, तो एक नंबर परफॉर्मन्स होता युनायटेडच्या हिस्ट्रीमधील. आणि असाच परफॉर्मन्स त्यांचा चालत राहो. आणि आर्सेनलची बॉटलर्स आर्सेनलची जी ओळखली जाते नावासाठी, त्यांनी रात्री हे सिद्ध करून दाखवलं आहे की जी त्यांची चॅम्पियन्स मेंटॅलिटी आहे ना टीममध्ये, ती त्यांच्या दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी ती रात्रीची मॅच हारली. आणि ह्याचे पूर्ण श्रेय जातं मॅनेजमेंटला युनायटेडच्या. आणि मायकेल क्रेग जे नवीन मॅनेजर आहेत युनायटेडचे, त्यांना त्यांचा जो परफॉर्मन्स होता ना कालचा, आणि मॅनेजमेंट ती एक नंबर होती. आणि जर आपण आर्सेनलकडे पाहतो तर अर्थिता इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पण टॉपला आहे, UCL मध्ये पण त्यांची टीम टॉपला आहे. आणि त्यांनी पाठीमागच्याच वीकमध्ये UCL मध्ये इंटरला हरवून परफॉर्मन्स दाखवला होता. त्यावेळेला असे वाटले होते की एक तर ही मॅच ड्रॉ होईल, नाही तर युनायटेड हारेल. पण जी विनिंग मेंटॅलिटी होती युनायटेडची, मेबुनो, ब्रुनो फर्नांडिस आणि कॅसेमिरो यांची, त्यांनी करून दाखवले की युनायटेड ही, तुम्ही युनायटेडला कधी कमी लेखू नका, कारण की युनायटेड तुम्हाला पिछाडीवरून येऊन पुन्हा तुम्हाला जिंकून दाखवेल. आणि हाच मेंटॅलिटी युनायटेडची राहिली. आणि युनायटेडचा परफॉर्मन्स असाच सुरू राहो नेक्स्ट येणाऱ्या कालावधी. आणि त्यांच्या फॅनला पण अशीच जिंकण्याची आणि विनिंग मॅचेस पाहण्याची संधी मिळो. जर तुम्हाला या मॅचेसबद्दल काय वाटलं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये.